खरं तर नैसर्गिक उष्णता म्हणजे नॉर्मल टेम्परेचर हे शरीरातलं जे काही रोजचं पचनाचं काम आहे ते करण्यासाठी आवश्यक असतं. त्यावेळेला ही उष्णता गरज नसताना सुद्धा वाढते. त्यावेळेला ती शरीरामध्ये अनेक त्रासदायक लक्षणं दाखवायला सुरुवात करते. फक्त छाती पोटात आग होणं, हातापायाची आग होणं एवढंच लक्षण नव्हे, तर वारंवार तोंड येणं, युरिनला आग होणं, संडासच्या जागी आग होणं, फिशरचा त्रास, या सगळ्या गोष्टी अंगातली उष्णता वाढली हे दाखवत असतात. त्वचेवर उठणारे फोड किंवा वारंवार येणारं गळू किंवा ज्याला अपसेस म्हटलं जातं ते सुद्धा उष्णतेमुळे असू शकतं. महिलांच्या बाबतीत मासिक स्रावाचं जास्त प्रमाण होणं हे उष्णता वाढल्याचं लक्षण आहे असं आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलंय. अनेक वेळा केस गळतीचं मूळ कारण हे सुद्धा वाढलेली उष्णता हे असू शकतं. शरीरातल्या या वाढलेल्या उष्णतेमुळं दरवेळेला अंग बाहेरून गरम लागेलच असं नाही. कधी कधी आतून ताप आल्यासारखं वाटत राहतं, हातपाय गरम झाले, डोकं गरम होतंय, कधी कधी खुर्चीवरून उठल्यानंतर बसलेली जागासुद्धा अगदी गरम लागते असं वाटतं. फक्त शरीरावरच नव्हे तर मनावर सुद्धा ही वाढलेली उष्णता आपला परिणाम दाखवते. उत्साह वाटत नाही, मूड फ्रेश राहत नाही, काम करायची इच्छा राहत नाही, बेचैनी वाटत राहते, किरकोळ गोष्टींचा राग येतो, चिडचिड होते, मग डोकं गरम झाल्यासारखं वाटतं, डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रास व्हायला लागतो.